हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी काय केलं, सर्वात आधी जेवढं पण अन्न माझ्या भांड्यांमध्ये उरलं होतं ते सगळं मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि सगळे भांडे जे आहे ते सिंकमध्ये घासायला घेतले. आणि सिंकमध्ये भांडे जे टाकले होते त्या भांड्यांमध्ये जेवढं पण खरकटं अन्न उरलेलं होतं ते सगळं मी एका प्लेटमध्ये गोळा केलं. सगळं अन्न गोळा केल्यानंतर सगळ्या भांड्यांमध्ये जे खरकटं पाणी आहे ते सगळं खरकटं पाणी काढून घेतलं आणि जे पण प्लेटमध्ये खरकटं पाणी खरकटं अन्न माझ्या होतं ते मी डस्टबिनमध्ये टाकून दिलं. आणि सगळं टाकून दिलं. नंतर जे माझे काचेचे भांडे होते ते तर काचेचे भांडे जे आहे ते मी सगळे आधी घासून घेते. नंतर काय होते ते सिंकमध्ये जर काचेचे भांडे टाकले तर त्याच्यावर जर दुसरं भांडं आदळलं तर ते काचेचे भांडे फुटायची भीती असते. तर मी काय करते, काचेचे जेवढे भांडे आहे ते सर्व आधी घासून घेते. एकदा काय झालं, असंच घाईगडबडीमध्ये लिक्विड सोपचे हात होते माझे आणि माझा तो काचेचा डब्बा तो खाली पडला आणि खाली पडल्यामुळे थोडंसं त्याला क्रॅक गेला. तर आपण अशा वस्तू घेतो काचेच्या वगैरे आणि त्याचा मेंटेनन्स आपल्याला खूप करावं लागतं आणि खूप जपावं लागतं. तर मग मी नंतर काय करायची, असं होते घाई गडबडीमध्ये असं होते त्याच्यामुळे मग मी काय करायची, टिफिन नंतर घासायची आणि आधी सगळे भांडे घासून घ्यायची. तर काय व्हायचं, तो टिफिन तसाच पडून राहायचा आणि सगळे भांडे घासून व्हायचे आणि त्याचं लक्षच नाही राहायचं की टिफिन घासायचा आहे. आणि मग सकाळी नुसती गडबड, सकाळी टिफिन बनवायचा की टिफिन घासायचा की तो वाळवायचा. तर सकाळी खूप गडबड व्हायची. तर मग मी काय केलं, आता मी सर्वात आधी सगळ्या भांड्यांमधलं खरकटं काढून घेते आणि सगळे भांडे मी घासून घेते आणि एका दमाने सगळे धुवून पण टाकते. तर असं होते मैत्रिणींनो, जेवढ्या आपण फॅन्सी आणि वस्तू घेतो त्याचा मेंटेनन्स पण आपल्याला खूप करावा लागतो. जेवढं आपलं सिम्पल असलं तर तेवढं मेंटेनन्स पण त्याचा कमी असतो. तर सगळे भांडे मी घासून घेतले. काउंटर टॉप छोटं असल्यामुळे आणि काउंटर टॉपवर भांडेच मावत नाही. तर भांडे मावत नसल्यामुळे ना खूप प्रॉब्लेम जातो. आणि काय आहे, काउंटर टॉप छोटं असल्यामुळे ते काउंटर टॉपवर जे सिंक लावला आहे ते खोल आहे. खोलगट असल्यामुळे मला एवढं वाकावं लागतं आणि आपली जर हाईट जास्त असली आणि ते जर सिंक आहे ते जर खोलगट असलं तर एवढा प्रॉब्लेम जातो ना, एवढं वाकावं लागतं. तर असा प्रॉब्लेम इथे होतो. त्याच्यामुळे ना कपडे पण ओले होतात आणि मग दोन दोन टाईम जर जेव्हा मी भांडे घासते तेव्हा माझे कपडे ओले होतात आणि थोडेसे डागं पण माझ्या कपड्यांना लागतात जेव्हा पण मी भांडे घासते. माझे भांडे घासून झाल्यावर मी काय केलं, सगळे जे भांडे आहे ते सगळे मी गॅलरीमध्ये एअर ड्राय व्हायसाठी ठेवून दिले, जेणेकरून त्याच्यातलं सगळं पाणी निथळून जाईल आणि मला भांडे ट्रॉलीमध्ये लावायला सोपं होईल आणि माझं भांडे ट्रॉलीमध्ये पुसून लावायचं काम वाचेल. ते झाल्यानंतर लगेच मी गॅस ओटा पुसायला घेतला. गॅस ओटा पुसणं झाल्यावर जे आजूबाजूचा सगळा एरिया आहे तो मी काउंटर टॉपवरचा सगळं पुसून घेतला. सकाळच्या टाईमला तर आपण काउंटर टॉप क्लीन करतोच, व्यवस्थित सगळं धुवून वगैरे सगळे जे किचन म्हणजे शेगडीवरचे स्टँड वगैरे आहे ते सगळं धुवून घेतो. पण रात्रीची जी क्लिनिंग आहे ती पण खूप महत्त्वाची असते, कारण रात्री जे किडे आहे ते काउंटर टॉपवर फिरतात. मुंग्या, कॉक्रोच वगैरे ते आहे ना, ते सगळे रात्रीच येतात. त्याच्यामुळे मी गॅसची शेगडी, गॅसच्या आजूबाजूचा एरिया जेवढा माझा हात पुरेल तेवढ्या आजूबाजूच्या टाईल्स मी रात्री एकदा पुसून घेते, जेणेकरून जे काही तेलकट अन्न उडलं आहे ते सगळं पुसल्या जाईल आणि शेगडीखाली जे कणं वगैरे सांडले आहे स्वयंपाक करताना ते सगळे निघून जाईल. म्हणून आजूबाजूचा सगळं मी एरिया पुसून घेते. नंतर वायपर वगैरे धुवून घेते, कारण वायपरचं आपण दिवसभर काम करतो आणि तसंच खरकटं वायपर जर आपण ठेवलं तर त्याच्यावर पण घाण किंवा किडे वगैरे येण्याची शक्यता असते. नंतर काय असते ना, आपल्या किचनमधला महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे सिंक. सिंक एरिया एवढा आपला घाण असतो आणि एवढं तिथे खरकटं सांडल्या जाते दिवसभर, तर तिथे ना किडे, काक्रोच येण्याची शक्यता असते. तर मग मी काय करते, एकदा तो सिंक आहे तो एकदा चांगला घासून घेते आणि आजूबाजूचा एरिया जिथे पण खरकटं सांडल्या गेला आहे, भांड्याचं पाणी उडल्या गेलं आहे, चिकटपणा असल्याचं मला तिथे वाटते, तो एरिया मी सगळा क्लीन करून घेते. वायपर वगैरे सगळं धुवून मी खिडकीमध्ये ठेवून देते एअर ड्राय, जेणेकरून तिथे एअर ड्राय होतील आणि ते
त्याच्यावर कुठलंही खरकटं किंवा घाणेरडापणा राहणार नाही. आणि जे टॅप आहे ते टॅप पण आपली यूज होते आणि त्याला पण खरकटे हात लागते. तर ते पण मी एकदा सगळं धुवून घेते, क्लीन करून घेते. आणि जी माझी लिक्विड सोपची बॉटल आहे, दिवसभर त्याच्यावर जे आहे लिक्विड सोप घेताना त्याच्यावर ते म्हणजे उतरतं आणि उतरल्यानंतर ते लिक्विड सोप पण अशी चिकट हाताला लागत जाते. तर मी काय करते, कधी-कधी रोजच सकाळ संध्याकाळ मी ती लिक्विड सोपची बॉटल एक वेळा धुते. आणि कधी-कधी काय करते मी, मला जर कंटाळा आला तर मी फक्त रात्रीच्या टाईमाला जे आहे ती लिक्विड सोपची बॉटल धुवून टाकते. आणि सिंक एरिया आजूबाजूचा जेवढाही ओलावा आहे तो सगळा एकदा पूर्ण कापडाने पुसून क्लीन करते. आणि जो काही क्लिनिंगसाठी मी कापड वापरला तो एकदा मी धुवून सिंकमध्येच धुते आणि गॅलरीमध्ये वाळायला टाकून देते. कारण जेणेकरून मला सकाळी तोच कापड क्लिनिंगला वापरता येईल. आणि सकाळी जो आहे तो कापड मी छान निरम्याच्या पाण्यामध्ये भिजू घालून धुवून वाळू टाकत असते. नंतर जे काही इलेक्ट्रिक अप्लायन्सेस किचनमध्ये मी वापरते ते सगळं एकदा कॉलिननी क्लीन करून घेते. ज्या दिवशी मी मिक्सर वापरलं त्याच दिवशी मी क्लीन करते. रोज काही मिक्सर क्लीन करत नाही. तर मी आज शेवग्याची भाजी केली होती. तर शेवग्याची भाजी केली तर मसाला मी बनवला होता. तर हात इकडे-तिकडे आपल्या मिक्सरला लागतं बटनला. आणि थोडं पाणी जास्त झालं त्या मसाल्यामध्ये, तर त्याच्यामधलं जे पाणी आहे ते सगळं बाहेर येत होतं. तर मिक्सर आज जास्तच घाण झाला होता. तर तेव्हाच काही माझं पुसणं झालं नाही, कारण मला स्वयंपाक करायची पण घाई पडली होती. असंच ते आपलं म्हणजे स्वयंपाक करू की क्लिनिंग करू, आणि एकदा क्लिनिंगला लागलं आपलं स्वयंपाक वगैरे झाल्यावर तर आपण व्यवस्थित क्लिनिंग करतो. तर मी काय केलं, आधी स्वयंपाक करून घेतलं आणि ते सगळं नंतर पुसलं. आणि झालं असं की नंतर पुसल्यामुळे ते डाग आहे ते थोडेसे हार्ड झाले आणि कडक झाल्यामुळे ते पुसायला मला भारी गेलं. चला असो, पण मी नंतर पण ते क्लीन करून घेतलं, कारण मी ते सिंकच्या खाली ठेवते. सिंकच्या खाली मिक्सर ठेवते आणि त्या जागेत कॉकरोच वगैरे येऊ शकतात, किडे वगैरे येऊ शकतात. आणि तिथे त्या माझ्या मिक्सरवर ते कॉकरोच वगैरे येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मग मी तसंच न ठेवता एकदा क्लीन करून ठेवलं. त्याचप्रमाणे जे काही काउंटर टॉपवर वस्तू मी ठेवते त्या सगळ्या मी एकदा क्लीन करून घेत असते. काउंटर टॉप, इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आणि सगळं एकदाचं क्लीन झाल्यावर जे आपल्या किचनमध्ये वायपर आपण वापरतो, तेलकट, चिकट हातं, प्रत्येक वेळेस ते लायटर आपण घेतो आणि तसंच ते ठेवतो. त्याच्यावर एवढे सगळे जर्म्स आणि किटाणू लागते. आणि हृदयाने तर आता नवीनच सुरू केलं. ते लायटर घेऊन जाते आणि ती नुसती तोंडात टाकायचं काम करते. आणि एवढं तिने लायटर घाण करून ठेवलं आहे की खूप. आणि त्याच्यामुळे ना मला असं वाटते की सर्वात जास्त घाणेरडं माझ्या घरात जर काही असेल तर ते लायटर. नुसती ती लायटर तिने खेळायचंच सुरू करून दिलं आहे. तर आम्ही आता काय केलं, ते लायटर तिला एकदा चालवून दाखवलं आणि म्हटलं बघ याच्यातून चटका निघते, हे आहे. तर 2 दिवस झाले ती लायटर जवळ जात नाही आहे, म्हणून मी त्याच्यावर एकदा कॉलिन शिंपडलं. आणि आतापर्यंत मी त्याच्यावर अजिबात कॉलिन शिंपडलं नाही, कारण ती कॉलिन म्हणजे ती तोंडात टाकत होती. तर मला आता क्लिनिंग करायची होती, तर मी विनेगर सोडानीच ते क्लिनिंग करत होती. पण आता ती आता घाबरत आहे लायटरला, तर मी आता कॉलिननी एकदा स्वच्छ करून घेतलं. कारण विनेगरचा स्प्रे माझा जो आहे तो संपलेला आहे. मी एवढा कंटाळा करत आहे, आता कॉलिन हातात आहे तर आता कॉलिनच सुरू आहे माझं. आता मी स्प्रे पण तो लवकरच बनवेल. तर सगळं एकदा पुसून घेतल्यावर कॉलिननी म्हणजे आजूबाजूची टाईल्स वगैरे, किचन काउंटर टॉप एकदा जर आपण पुसून घेतलं ना, तर आपलं किचन एकदम डिसइन्फेक्टेड होऊन जाते आणि किडे वगैरे यायची शक्यता राहत नाही. आणि एवढं चमकते ना, सकाळी उठून एकदम छान वाटते, फ्रेश वाटते आणि एकदम पॉझिटिव्ह वाटते. आणि आपल्याला काम करायची एकदम नवीन छान एनर्जी आपल्याला येते आणि छानपणे आपला दिवस पण व्यवस्थित जातो. आणि सकाळी पण एवढी जास्त आपल्याला क्लिनिंग करायची गरज राहत नाही. शेगडीवर जास्त डागं राहत नाही आपल्या, आणि आजूबाजूला पण जास्त डागं आपल्या राहत नाही. अशी माझी जेव्हा क्लिनिंग होते, सगळं व्यवस्थित होते, तेव्हा माझ्या मनाला खूप समाधान वाटते. आणि फायनल टच राहते फक्त किचनला झाडू मारायचा. एकदा जर मी किचनला झाडू मारला ना, सकाळी पायामध्ये हा कचरा लागत नाही आणि एकदम मला असं इरिटेशन होत नाही कुठल्याच गोष्टीचं. तर सकाळी मग मला आधी उठल्याबरोबर झाडू हातात घ्यायची गरज पडत नाही. तसं तर 2-3दा झाडू मारून होतंच, कारण लहान बाळ असल्यामुळे कुठे काय सांडून देण्याची शक्यता राहत नाही. पण रात्री जर एकदा किचन जर झाडून घेतलं तर मला
असं इरिटेट होत नाही सकाळी उठून किचनवर आल्यावर पायाला असा कचरा वगैरे काही दिसत नाही. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. चला तर मग, बाय बाय.